हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीवर आधारित एक उदाहरण सोडवायचं आहे। उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0। आता या ठिकाणी हे उदाहरण सोडवत असताना पहिलं जे पद आहे त्या पहिल्या पदाचा सगुणक 1 असणे आवश्यक आहे। वर्ग पदाचा सगुणक 1 असणे आवश्यक आहे आणि म्हणून या समीकरणाला आपण 9 ने भागून घेऊ। प्रत्येक पदाला भागायचे आहे आपल्याला। तर प्रत्येक पदाला भागत असताना आपल्याला असं म्हणता येईल 9y वर्ग भागिले 9 म्हणजेच y वर्ग वजा 12y भागिले 9 म्हणजे वजा 12/9y अधिक 2 भागिले 9 म्हणजे 2/9 बरोबर 0। आता याचं रूपांतर जर केलं आपण तर आपल्याला असं म्हणता येईल y वर्ग वजा 3 × 12 3 × 9 म्हणून 4/3y अधिक 2/9 बरोबर 0। आता या ठिकाणी y वर्ग वजा 4/3y ची तुलना आपल्याला y वर्ग वजा 2y z शी करायची आहे। आपल्याला सूत्र माहिती आहे बघा, विस्तार सूत्र y वर्ग वजा z कंसाचा वर्ग बरोबर y चा वर्ग वजा 2yz अधिक z वर्ग। या सूत्रातील y वर्ग वजा 2z याची तुलना करतोय आपण। आता याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल दिलेली जी बेजीक राशी आहे किंवा वर्ग समीकरण आहे त्या वर्ग समीकरणामध्ये डावी बाजू पूर्ण वर्ग होण्यासाठी आपल्याला ही तुलना करायची आहे। y वर्ग वजा 4/3y बरोबर y वर्ग वजा 2yz जे सारखे पद आहे त्याचा लोप होणार आहे। y वर्गाचा लोप होईल, y चा पण लोप होईल म्हणजे आपल्याला लिहिता येईल वजा 4/3 बरोबर वजा 2z। आता हे 2 इकडे भागीला आहेत गुणिले आहेत, मग इकडे गेल्यानंतर भागीला होतील लेफ्ट साइडला आणल्यानंतर म्हणजे वजा 4/3 भागीला 2 बरोबर z आणि म्हणून z ची किंमत काय मिळते आपल्याला z बरोबर वजा 4/3। आता भागाकाराची क्रिया गुणाकारामध्ये करून घेऊ आपण वजा 4/3 गुणिला वजा 1/2 बरोबर गुणाकार केला तर वजा 4 गुणिला 1 वजा 4 भागिला 3 गुणिला वजा 2 बरोबर वजा 6 आणि म्हणून उत्तर येतं 2/3। z ची किंमत 2/3 आपल्याला मिळते। आता z वर्गाची किंमत काढू आपण। दोन्ही बाजूला वर्ग घेतल्यानंतर z बरोबर 4/9। आता आपल्याला ही जी किंमत आहे 4/9 ही त्या समीकरणामध्ये एकदा मिळवायची आणि एकदा वजा करायची आहे। समीकरण काय दिलेलं आहे बघा आपल्याला y वर्ग वजा 4/3y अधिक 2/9 बरोबर 0। आता या समीकरणामध्ये आपण काय करणार आहोत, तिसरं जे पद आहे किंवा z वर्गाची जी किंमत आहे ती किंमत आपण 4/9 त्याच्यामध्ये मिळवायची आहे आणि वजा पण करायचे आहेत। वजा 4/3y अधिक 4/9 वजा 4/9 अधिक 2/9 बरोबर 0। आता हे जे पद आहेत पहिले 3 ते पूर्ण वर्ग राशी आहे। त्याचा विस्तार सूत्रानुसार आपल्याला असं म्हणता येईल y वजा 2/3 कंसाचा वर्ग याची किंमत y वर्ग वजा 4/3y अधिक 4/9 आहे। पुढे वजा 4 आणि अधिक 2 4 मधून 2 गेले 2 वजा 2/9 बरोबर 0। आता a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार आपल्याला असं म्हणता येईल y वजा 2/3 कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात 2/3 कंसाचा वर्ग बरोबर 0। आता वजा 2/3
9 ही संख्या वर्गसंख्येच्या स्वरूपात जर लिहायची असेल तर 2 वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजे 2 आणि 9 म्हणजे 3चा वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला जे सूत्र वापरायचे आहे ते सूत्र लिहून देतो मी तुम्हाला. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा b. या सूत्रानुसार y वजा 2/3 अधिक a ची किंमत y वजा 2/3 अधिक b वर्गमुळात 2/3 दुसऱ्या कंसामध्ये y वजा 2/3 वजा वर्गमुळात 2/3 बरोबर 0. आता यामध्ये आपल्याला दोन किमती मिळत आहेत. y वजा 2/3 अधिक वर्गमुळात 2/3 गुणिला y वजा 2/3 वजा वर्गमुळात 2/3 बरोबर 0. दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे त्यापैकी पहिली संख्या 0 असेल किंवा दुसरी संख्या 0 असेल किंवा दोन्ही संख्यांची किंमत 0 असणार आहे. आपण काय लिहिणार y वजा 2/3 अधिक वर्गमुळात 2/3 बरोबर 0 किंवा y वजा 2/3 वजा वर्गमुळात 2/3 बरोबर 0. आणि म्हणून y ची किंमत काय येते बघा. y बरोबर हे जे पद आहेत इकडचे ते आपण RHS ला घेणार आहोत. 0 अधिक 2/3 वजा वर्गमुळात 2/3 बरोबर आपल्याला लिहिता येईल 2 छेदस्थानी 3 आहे म्हणून 2 वजा वर्गमुळात 2/3 म्हणजे आपण असं लिहू शकतो वजा वर्गमुळात 2 अधिक 2/3. आणि दुसरी किंमत काढू आपण उकल y वजा y बरोबर 0 अधिक 2/3 अधिक वजा वर्गमुळात 2/3 म्हणजे आपल्याला लिहिता येईल 2 वजा वर्गमुळात 2/3 म्हणून y बरोबर 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 अधिक 2/3 म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वजा वर्गमुळात 2 अधिक 2/3 आणि वजा वर्गमुळात 2 अधिक 2/3 ही आहेत.